जनगणना भारत 2027 अंतर्गत कुटुंबांकडून माहिती गोळा करण्यासाठी जनगणना अधिकाऱ्यांकडून विचारल्या जाणाऱ्या 40 प्रश्नांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयानं आज जाहीर केली। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेत जातनिहाय माहितीचा समावेश करण्यात आला आहे। जनगणना कायदा 1948 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून भारताच्या महानिबंधक कार्यालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जनगणना अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये कौटुंबिक अनुसूचीच्या माध्यमातून ही निश्चित केलेली माहिती संकलित करणार आहेत। या प्रश्नांमध्ये व्यक्ती आणि कुटुंबाशी संबंधित लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक तपशिलांचा विस्तृत समावेश आहे। या केल्या जाणाऱ्या माहितीमध्ये व्यक्तीचं नाव, कुटुंब प्रमुखाशी असलेलं नातं, लिंग, जन्मतारीख, वय, वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळेचं वय, जोडीदाराचं नाव आणि राष्ट्रीयत्व यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे या प्रश्नावलीमध्ये धर्म, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबत जातीचा पर्यायही जोडला गेला आहे। आईवडिलांची माहिती, दिव्यांगत्व, मातृभाषा अवगत असलेल्या इतर भाषा, साक्षरता, डिजिटल साक्षरतेची स्थिती आणि शैक्षणिक संस्थांमधील उपस्थिती याबाबतची माहितीही विचारली जाईल। शिक्षणाशी संबंधित प्रश्नांमध्ये गाठलेली सर्वोच्च शैक्षणिक पातळी आणि शिक्षण शाखा किंवा अभ्यास शाखा यांचाही समावेश असेल। परदेशात लपून बसलेल्या अंमली पदार्थ तस्कराविरोधातल्या कारवाईला मोठं यश